ओम नमः शिवाय. मी गीता. गीताच्या दुनियेत सर्व मैत्रिणीच्या मनापासून खूप खूप स्वागत. देव महादेव तुमच्या सर्वांची इच्छा पूर्ण करोत. तर आलेलो आहेत आम्ही हॉटेलमध्ये, कारण संध्याकाळचे 7-7:30 झालेले होते. चहा घेतलेला आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये चहा घेतला आणि पुढं निघालेलो आहेत, कारण हॉटेल पण बुक करायचं होतं. तर हॉटेलची बुकिंग झालेली आहे. सुंदर अशी आम्हाला रूम भेटली होती आणि त्याची काय सुंदरता आहे मी नंतर तुम्हाला दाखवणारच आहे. ते तुमच्यासाठी सरप्राईज आहे. व्हिडिओच्या शेवट मी तुम्हाला ते दाखवणार आहे. तर रूम एकदम मस्त भेटलेली आहे. AC आहे, बेड छान आहे, कपाट आहे आणि मेन म्हणजे वॉशरूम स्वच्छ असलं की रूम छान वाटते. आणि फायनली रूम एक छान भेटलेली आहे. मस्त आवरून झालं आहे. आता आल्यानंतर थोडंसं फ्रेश झालेली आहे, कारण आता जायचं आहे आम्हाला बाहेर जेवण्यासाठी जायचं होतं. कारण जवळपास 9:45 वाजलेली रात्रीचे आणि थोडंसं तिथं अतिक्रमणचा इश्यू सुरू होता, त्याच्यामुळे बरेचसे हॉटेल हे बंद होते. मग जेवायला भेटते का नाही असं चाललं होतं, पण फायनली आम्हाला जेवायला भेटलेलं आहे. मस्त जेवण होतं. अंडा करी आणि रोटी मागवलेली आहे, राईस पण मागवलं होतं आणि मस्त जेवणे केले आणि ताणून दिली, म्हणजे झोप मस्त घेतलेली आहे. हा दुसरा दिवसाचा व्हिडिओ चालू केला आहे मी, कारण मस्त झोप बीप झालेली, एकदम फ्रेश झालोत आम्ही. आणि सकाळी 5:30ला आता चहा घेण्यासाठी आलेलो आहेत, कारण चहापासून सुरुवात करायची होती. कारण सगळ्यांचा आळशी चहा घेतल्यानंतरच जाणार आहे आणि नंतर आपल्याला जायचे सनराईज पाहायला. त्याच्यामुळे मस्त एका हॉटेलमध्ये आलेलो आहेत. आता इथे चहा ते घ्यायचा आणि पुढं आपल्याला निघायचे सनराईज पॉईंटला. आणि तिथून फक्त हॉटेलपासून 2 मिनिटाच्या अंतरावर हे सनराईज पॉईंट होतं. त्याच्यामुळे आम्ही पायी निघालेलो आहे. अंधार आहे, आणखीन उजाड अजिबात झालेला नाही, कारण जवळपास 6:28ला सनराईज होणार आहे आज, असं मोबाईलवरती तरी दाखवत होतं. आणि प्रत्येकजण आपल्या जागा पकडून बसलेला आहे. आता एकदम सुंदर वाटायला लागले. स्वामी विवेकानंद स्मारक पण दिसतंय तिथून आणि लाटांचा गडगडाट एवढा सुंदर वाटायला लागला होता. एवढ्या जोरजोराच्या लाटा ही मी पहिल्यांदा पाहिल्या होत्या. आणि सकाळच्या वेळेला तर लाटा खूप मोठ्या प्रमाणात दिसत होत्या, कारण एवढ्या सकाळी आपण कधीच पाहायला जात नाही. आणि खरंच सुंदर वाटायला लागलं होतं. तो अनुभव एकदम मस्त होता. मस्त लाटा काळोखामध्ये एकदम भारी वाटायला लागल्या होत्या. आणि सनराईज झालेला आहे. किती सुंदर सूर्य दिसायला लागला आहे. आपण रोज सूर्य बघतो, पण एवढा सुंदर सूर्य हे खरंच समुद्रावरती बघितला ना खूप भारी वाटतंय. आणि साईडला स्वामी विवेकानंद स्मारक आहे. खूप जवळ वाटते, पण तेवढं जवळ अक्षरशः नाही आहे ते. मस्त पाण्याचा आनंद आता घेतलेला आहे. आणि वेळ झाली आता डबल चहा घेण्याची, कारण जवळपास सकाळचा चहा घेऊन आता 2 तास झालेले होते. आणि सायकलवरती ते भैया फिरायला लागले होते बरेचसे. मग चहा घेतला. खरंच चहा खूप मस्त होता. आमचं चाललं होतं चला आता सेल्फी घेता येते म्हणून, पण सेल्फी घेण्यासारखं वातावरण नव्हतं. एवढी हवा सुटली होती की अजिबात केस राहिना गेली ते जाग्यावरती. मग कंटाळून आलो होतं आता रूमवरती. आणि रूममधून बघा व्ह्यू किती भारी दिसायला लागलाय, एकदम मस्त. म्हणलं चला आता आंघोळ ती करायची होती, कारण स्वामी विवेकानंद स्मारक पाहायला आम्हाला जायचं होतं. मग सगळ्यांनी आवराआवर केली आणि निघालोत, कारण अगोदर जायचं आणि नंतर आल्यानंतर नाश्ता किंवा जेवण करायचं असं ठरलं होतं सगळ्यांचं. मग त्याच्यामुळं 9:30 वाजेपर्यंत आम्ही सगळे रेडी झालोत आणि निघालोत आता जाण्यासाठी. आणि सगळे पॉईंट इथं समुद्राच्या साईडला आहेत. आणि स्वामी विवेकानंद स्मारक तर पाण्याच्या आतमध्ये आहे. इथं आपल्याला आता नावेने जावं लागणार आहे. एवढा सुंदर समुद्र दिसायला लागला होता साईडनं. आणि कन्याकुमारी म्हणल्यानंतर काय भारताचं शेवटचंच पॉईंट आहे. त्याचबरोबर इथं कैरी हे टरबूज होते. कैरी हे आम्ही घेतली, कारण कैरी खूप छान होती, गोड कैरी होती एकदम. आलेलो आहेत आम्ही आता त्या पॉईंटला. तिकीट हे काढायची झालेली आहेत. खूप सारी रांग होती. आम्हाला वाटलं किती वेळ जातो की, पण असा अजिबात जास्त वेळ गेलेला नाही. अर्ध्या-पाऊण तासामध्ये नंबर आला होता. पण आणि कसं आहे, एका वेळेला भरपूर जण त्या नावेमध्ये बसतात, त्याच्यामुळं कसं पटकन गेल्यासारखं वाटतंय, अजिबात वेळ लागत नाही. आणि एक झाली की एक झाली एक नाव हे सुरू असतात. आणि मला तर सुरुवातीला हे बघितल्यानं मला वाटलं कुठले साधू चालेत काही की पहिल्यांदा. आणि मी हसले पण खरं, ह्यांना म्हणले पण ह्यांनी तर एवढे हसायले माझ्याकडे बघून. अगं ते साधू नाही तर ते तुम्हाला म्हणजे ह्याच्यासाठी बांधावे लागतात. जर नाव हे उलटली केली तर
म्हणून मग झालं ते सगळा किस्सा हसून करून आमचा आलेलो आहेत आम्ही आता स्वामी विवेकानंद स्मारकच्या तिथं. आणि खूप मोठी जागा आहे, ते खूप मोठी जागा आहे. ते आपल्याला वाटणार नाही की एवढी मोठी जागा आहे, कारण ज्यावेळेस मी हॉटेलमधून हे पाहत होते तर खूप छोटं वाटायचं ते, पण ज्यावेळेस आम्ही तिथं अक्षरशः गेलो तर खूप मोठी जागा आहे. ते खाली पण साईडला भरपूर जागा आहे आणि एक छोटंसं मंदिर पण होतं. मग दर्शन ते घेतलं आणि आता वरती जायचं आहे. तिथं स्मारक आहे ते, आणि हे दिशा ठरवण्यासाठी आहे की आपल्याला लक्षात आलं पाहिजे की पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण कुठल्या साईडला आहे. आणि आता खालचं पाहून झालेलं आहे आणि ह्या साईडला स्मारक आहे, म्हणजे जिथं ते ध्यानस्थ बसले होते ती जागा आहे. पण वरती कॅमेरा अजिबात चालत नाही, त्याच्यामुळं वरचं काही शूट करता आलं नाही. मग तिथं सगळी शांतता असते, कॅमेरा हे अजिबात चालत नाही. तर आमचं ते पाहून झालेलं होतं. आता एक पुतळा आहे तर तिकडं आम्ही निघालेलो आहे. त्या पुतळ्याचं 100 वेळेस मी नाव लक्षात ठेवायचा प्रयत्न केला आहे, पण ते मला नाव अजिबात लक्षात राहिना गेलं, कारण ते तिकडचं नाव आहे आणि ते मला अजिबात लक्षात राहिना गेलं. त्याच्यामुळे मी तुम्हाला नाव सांगणं गेले. झालं आमचं ते पॉईंट पाहून आता, आणि खरंच ऊन खूप होतं. मग थंड अगोदर कोल्ड्रिंक घेतलेलं आहे आणि हॉटेलमध्ये आता आम्ही जेवण करायला आलो आहेत. आणि मला आवर्जून एक जणाचं नाव घ्यायचं आहे, शैलजा साखरे म्हणून आहेत. तर त्यांनी खूप छान कमेंट केलेली आहे. तर नक्की ताई आम्ही तिथला भात हे प्रसाद म्हणून खाऊत. आणि कमेंट केल्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद मनापासून. असा सपोर्ट राहू द्या. आणि आता आलो होतो आम्ही रूमवरती. आणि आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. माझा हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.